साहेब साहेब एकदम जरा बोलायचं होतं साहेब, तुमच्या समोर हात जोडतो साहेब. आई आहे माझी, ती एवढी बार माफ करा, सोडून द्या तिला. पोलीस होता पण शोभतं का असं वागणं आपल्याला? महिलांना आपण अभिनय द्यायचं तर कोणी द्यायचं? तपास होईल, चार्जशीट दाखल होईल, कोर्ट निकाल देईल, किंवा तुमच्या कुटुंबानं अंतर्गत समेट घडून आणला, काही तोडगा काढला तर वाट निघू शकते. मी तपास बंद करणार नाही. साहेब अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही काय सहज काढता का पोलीस स्टेशनवर? हे काय हिल स्टेशन आहे का काय? आता कोणाला नाट टाकायचंय? काय कुणाचं नाव ऍड करायचंय का? नाही नाही साहेब, कुणाची तक्रार नाही. लालजी तक्रार मागं घ्यायला तयार झालेत. सुद्या उघड ना, उघड की रे. तुम्हाला खरंच तक्रार मागे घ्यायची? हो हो म्हणली साहेब, हो म्हणली. उघड ना लवकर उघड ना. पण त्याआधी माझी एक अट आहे. तुमची ही अटी शर्तींची भातुकली संपली की मला सांगा, मी ड्युटीवरच आहे आत. आता काय अट आहे तुझी? आत्याबाई, तुम्ही माझ्या चांगल्या स्वभावाचा कायमच गैरफायदा घेतलाय. मला नको नको ते बोललात, टोमणे दिलेत, माझ्या मागं फुला आत्यांचं कान भरलं, माझ्या माहेरच्यांना सारखं नको नको ते बोललाय, माझा हात पिरगाळा, माझ्या अंगावर धावून आला. या सगळ्यासाठी तुम्ही सगळ्यांसमोर माझी माफी मागायची, तरच मी ही तक्रार मागं घेईन. हट, मी माफी मागतेय तुझी, वाट बघ. अरे जे केलंच नाही त्याची काय माफी मागायची? ठीक आहे, राहा इथंच. मला माझी तक्रार मागं नाही घ्यायची. आई आहे नानी, अगं लई ताणून धरून नगस ना ग. रंजे, अगं तू जर माफी मागितली तर काय बारक्या बापाची होणार आहेस काय ग? एकदाची माफी मागणी विषय संपून टाक की. म्हणजे लाली काय अगदी चुकीची वागलेली नाही. तुम्ही चूक केली आहेस की, ते काय नाही. ती हट्टी असली ना तरी तू बी आधीच केलंय. जरा माफी मागून टाक आणि चल घरी. बाकीचं घरी गेल्यावर बघू. छोटी आई, मला आईचं आप्पांचं दोघांचं म्हणणं पटतंय. आता माफी मागून टाक, पुढचं पुढे बघू की आपण. ठीक आहे, नाही, नुसती माफी मागून नाही चालणार. मग आता काय न घसू तुझ्या पुढं? हाच तुमचा स्वभाव आवडत नाही मला. ह्या स्वभावात तुम्ही बदल कराल अशी खात्री द्या. घरकामात सगळ्यांसोबत काम कराल, हातभार लावाल, सुनांना टोमणे मारायचे नाहीत, किचनमध्ये सारखं सारखं डोकावायचं नाही, जेवणात उगाचच खोट काढणार नाही आणि सुनांशी कायम चांगलंच वागाल. ह्या सगळ्याची तुम्ही मला खात्री द्या वचन. ठीक आहे, वचन देते मी. काम घरातली कामं करल आणि लाली बरोबर जे वागले त्याच्यासाठी माफी मागते तिची. आत्याबाई, माफ केलं मी तुम्हाला, पण आता दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं. मी तक्रार मागं घ्यायला तयार आहे. मी साहेबांना बोलून आलो. साहेब काय ठरलं का तुमचं? जामकर साहेब, मी माझी ह्यांच्या विरुद्ध जी तक्रार केली होती ती मागं घेते. सोडा माझ्या सासूबाईंना. लिहून द्या आणि सही करा. चले. ऐका, आत्ता सोडतोय, पुन्हा तक्रार आली तर फुलाबाय, चला बाय. होय, कवा येणार रंजू आजी घरला? येतच असेल. होय, रंजू आजीला काय गाजत वाजत आणणार होय? म्हणजे गाडीच्या छतावर बसून अशी रंजू आजी हात दाखवत येणार आहे? येडास करे, कशाला तशी येईल ती? अगं मी बातमीत बघितलंय की ना, जेव्हा गुंडलेखा जेल मधून सुटतात ना तेव्हा ती अशी हात दाखवत येतात. उतर खाली, उतर आधी, उतर खाली, उतर. हा
रंजूची काय हा गुंड आहे का? नाही नाही आपल्या घरातली गुंड ताची आहे. नुसतं सगळ्यांना शिवायने अशी गोळ्या मारतात ती धड 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 धड. अरे तुझा मोडदा बसवला तुझ्या पालखीचं आला धूर तुझ्या तुझं लागलं दार तुझं मड गेलं मासना तुझी लाकडं गेली नदीला तुला पुरला नेऊन लवकर वाड्याला. अगं, आजी आली आली आई आली आई आली. बरं झालं शांत बस आता. कशाला सोडली म्हणाव चांगली 2-3 महिने ठेवायची का नाही म्हणजे लोकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढायची तरी बंद झाली असती. तर 2-4 महिने कशाला? अख्खी आयुष्यभर जेलामध्ये राहिले तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे आत्या? ए झालं का तुझा तोंडाचा पट्टा सुरू? हा कशाला त्या म्हातारीचे नादी लागते? चला थांब अशी येऊ नकोस. आता एवढं मोठं संकट टळलंय म्हटल्यावर औक्षण तर करायला पाहिजेच ना. हा कर कर चांगली आरती ओळ तिला. पोलीस स्टेशन मध्ये राहून चांगला झेंडा नाही का लावला? आत्या मी नाही सांगितलंय औक्षण करायला. तसं बी घरातल्या माणसांना काडीची किंमत नसताना कशाला आरत्या वाळून घ्यायच्या? तुला काय वय बाजूला. रणजी आत्या रात्रीच्या जेवणाला काय करायचं? ते मी बघते काय करायचे ते. तू नका लई त्रास करून घेऊस. आता माझ्यामुळे तुला त्रास झाला म्हणून मला बी जेलमध्ये टाकशील तू. त्यापेक्षा माझी कामं मीच करते. गोपाळ हे समजा झालं ना मला अजिबात पटलेलं नाही. लय हाताबाहेर चालले समजा मी सहन करणार नाही. आपण येऊ का? हा ये काय राहील आता? आप्पा जे सगळं चाललंय ती मला पटतंय असं नाही पण काय करू मी तरी. तुम्ही एकाच बाजूने विचार करताय लालीच्या बाजूने पण थोडासा विचार करा की म्हणजे लग्न होऊन त्या ह्या घरी आल्या रंजूया आल्यापासून तिला घालून पाडून बोलते टोमणं मारते. लालीची नाही घरातली गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून सगळं मनात साठवून ठेवलं तर माणूस आहे शेवटी स्फोट होणारच की. अरे स्फोट करायचा होता तर घरात करायचा होता. पोलीस स्टेशनात जायची काय गरज होती? हा? आपल्या घरातली गोष्ट चव्हाट्यावर कशाला नेली? अशानं गावातली लोक शियाण घालतील माझ्या तोंडात.